नमस्कार, प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप 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 स्वागत आहे. गणपती बाप्पासाठी आपण तळणीतले किंवा उकडीचे मोदक तर नेहमीच बनवतो. जर तुम्हाला घाई असेल, वेळ कमी असेल आणि अगदी घरगुती साहित्यामध्ये छान चविष्ट मोदक बनवायचे असेल, तर ही रेसिपी परफेक्ट आहे. गव्हाच्या पिठाची केळी वापरून अतिशय मऊसूत आणि मस्त असे हे मोदक बनवून तयार झालेत. अगदी 15 मिनिटात होतात, जास्त वेळ लागत नाही. रेसिपी फार सोपी आहे, साधी आहे. स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. पॅनमध्ये 1 चमचाभर साजूक तूप टाकलं. यावर आता 1 वाटीभर गव्हाचं पीठ आहे. याचबरोबर छान दाणेदार व्हावा मोदक याकरता अर्धी वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे किंवा समप्रमाणामध्ये तुम्ही रवा आणि गव्हाचं पीठ घेऊ शकता. आणि तूप जर नसेल तर बिना तुपाचं हे मिश्रण जे आहे ना, गव्हाच्या पिठाचं आणि रव्याचं, ते भाजलं तरीसुद्धा चालेल. गॅसची आच मध्यम ठेवून मध्यम आचेवर एकसारखं हलवत छान खमंग असं हे जे पीठ आहे ना, ते भाजून घेतलं आहे. एक छान भाजल्यानंतर याचा सुवास येतो. तर तुम्हाला फरकसुद्धा जाणवत असेल. हलकासा रंग बदलला आहे आणि छान मोकळं सळसळीत इथे हे पीठ बनवून तयार झालं आहे. आता एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेतलं. छान भाजलं गेलेलं आहे. साखर न वापरता इथे मी गूळ वापरते. तर पाऊण वाटी इथे गूळ चिरून घेतलेला आहे. यामध्ये जरासं पाणी टाकून गूळ अगोदर आपल्याला वितळून घ्यायचं आहे. पाणी टाकल्यामुळे हा गूळ जळत नाही किंवा याचा पाक होत नाही. मध्यम आचेवर छान एकसारखं हलवत हा गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे. आता इथे गुळाचं पाणी तयार झालं आहे, हे साईडला ठेवून देते. आणि इथे मी केळी घेतलेली आहे. केळी फ्लेवरचा हा मोदक आपण बनवतो आहे. तर 2 ते 2.5 इथे केळी घेतली. संपूर्ण 3 केळीसुद्धा घेऊ शकता जर स्ट्रॉंग फ्लेवर हवा असेल तर, किंवा 4 केळी वापरली ना तरीसुद्धा चालेल. केळी आयत्या वेळेला मॅश करून घ्यायची, म्हणजे ती जास्त काळी पडत नाही. जर अगोदर मॅश करून ठेवली तर ती काळी पडते. आता वितळलेल्या गुळाच्या पाण्यामध्ये ना ही जी मॅश केलेली केळी आहे ती टाकून छान मिक्स करून घ्यायची आहे, हलवून घ्यायचं आहे. आणि याचबरोबर यामध्ये मी 2 चमचे साखरसुद्धा घालून घेते. साखर वितळण्यामध्ये त्यालासुद्धा छान पाणी सुटतं. पण ऐच्छिक आहे, फक्त तुम्ही गूळ वापरला तरीसुद्धा चालेल. आता याबरोबर वेलची पूडसुद्धा टाकून घेतली आहे. एकदा चांगलं मिक्स करून मिक्स करून घेते. आणि त्यानंतर ताबडतोब यामध्ये जे आपण भाजलेलं गव्हाचं पीठ आणि रवा आहे ना, ते आपण टाकून घेणार आहोत. गॅसची आच कमीच ठेवायची आहे. आता एकसारखं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. हे पॅनला लागायला नको म्हणून मी ताबडतोब हे मिक्स करून घेतलं. आता हे घट्ट झालं आहे. आता यामध्ये ना गरजेनुसार आपण दूध घालणार आहोत. तर इथे पाऊण वाटी दूध घेतले. अर्धी वाटी इथे मी टाकून घेतलं. थोडंसं दूध शिल्लक आहे ते साईडला ठेवून देते आणि गरज पडली तर टाकून घेईल. तर छान मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त यामध्ये दूध टाकायचं नाही. दूध भरपूर मावेल यामध्ये, कारण रवा आपण वापरला आहे. गव्हाचं पीठसुद्धा फुलतं, पण इतपत आपल्याला दूध नको आहे किंवा इतपत हे मऊसूत मिश्रण आपल्याला नको आहे. हलकासा मऊसूतपणा यायला हवा इतकंच यामध्ये मी दूध घातलं आहे. जर तुम्ही केळी जास्त वापरली ना तर यामध्ये शक्यतो दुधाचं प्रमाण कमी लागेल. फक्त एक मऊसूतपणा येण्याकरता किंवा छान बाइंडिंग येण्यापुरतंच यामध्ये मी दूध टाकलं आहे. छान मिश्रण परतून घेतलं आहे. एकजीव झालं की गॅस बंद करायचा. थंड होण्यासाठी प्लेटमध्ये टाकून घेतलं आहे. मोदकांना छान चकाकी यावी किंवा चवदार व्हावे म्हणून साजूक तूप घातलं आहे, पण ऑप्शनल आहे. आणि यामध्ये जर बारकाईने बघितलं तर रव्याचे कण दिसत आहे, ते जास्त फुललेले नाही आहे. तर हे मिश्रण परफेक्ट आहे, म्हणजे खाताना छान दाणेदार मोदक लागतो. मिश्रण मळून घेतलं. आता इथे मोदकाचा साचा घेतला आहे. यामध्ये व्यवस्थित मिश्रण भरून आणि सुबक असा आकाराचा आपण मोदक तयार करून घेणार आहोत. जर तुमच्याकडे साचा नसेल, हातावर मोदकाचा आकार देऊन घ्यायचा आणि जसे याच्यावर रेघा पडतात तशा चमच्याच्या मदतीने तुम्ही रेघा पाडून घेऊ शकता. तसंसुद्धा मोदक तयार होतो. जर तुम्हाला आवडत असेल तर यात तुम्ही सुक्यामेवाचे काप घालू शकता, जसं की काजू, बदाम, बेदाणे किंवा पिस्ता. तसेसुद्धा ड्रायफ्रूटचे हे मोदक खूप छान लागतात. पण मी सिंपल घरगुती साहित्यामध्ये मोदक तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. अगदी सोपे आहे बनवायला, झटपट होतात. अगदी 15 ते 20 मिनिटामध्ये, जास्त वेळ लागत नाही. आणि गार्निशिंग म्हणून याला टॉपला मी अशी खसखस लावून घेतलेली आहे. खसखस जर हलकीशी भाजलेली असेल ना तर छान खमंग लागतात खायला आणि दिसायलाही मोदक खूप छान सुबक असा दिसतो. तर सर्व मोदक अशाच पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत. तर ह्या गणेश चतुर्थीला ह्या मोदकची रेसिपी नक्की करून बघा. तुम्हाला खूप जास्त आवडेल. मस्त बनवून तयार होतात. रेसिपी केल्यानंतर कशी झाली हे कमेंट करून कळवा. तसेच व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असे का छानशा मस्त नवीन रेसिपीबरोबर. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.